ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून निर्गाठ नावाची कथा. जातो एवढंच म्हणाला आणि दार ओढून घेत समीर घराबाहेर पडला. उमानं ऐकलं पण बोलली नाही. तिनं काही बोलावं म्हणून त्यानं वाट पण पाहिली नाही. असं पूर्वी नव्हतं. समीर घराबाहेर पडताना न चुकता म्हणायचा, आई जातो ग. ती न चुकता म्हणायची, जपून जा रे, वेळेवर घरी ये. तो नुसता हसायचा. एक तरुण बेदरकार हसू. आई इतकी काळजी का करते कोण जाणे. विमान सोडून आपण जगातलं कोणतंही वाहन कोणत्याही मेकचं सहज चालवू शकू. आपण कधी ड्रायव्हिंग शिकलो? छट. मित्रांच्या गाड्या, त्यांच्या स्कूटर्स, त्यांच्या बुलेट चालवल्या. बस. दोस्त लोक खुश होते आपल्या ड्रायव्हिंगवर. मोटार तर कोणतीही असो, लिलया चालवू शकतो आपण. बोलण्याचा सांगण्याचा काय उपयोग झाला. नको ते घडून गेलं ना, ते त्याच्याच चुकीमुळे, त्याच्याच भलत्या आत्मविश्वासामुळे. तरुण रक्ताचा आवेग वयस्कर माणसाला नाही सहन होत. तरुण रक्ताचा आवेग वयस्कर माणसाला नाही सहन होत. आपल्याला स्कूटरवर शाळेत सोडायला यायचा तर असाच वेग. वाहनाशी असाच खेळ. रस्त्यावरच्या गर्दीशी अशीच मस्ती. त्याची ऐट, त्याचा वाहनावरचा ताबा सर्वजण वाखाणायचे. पण मागे बसलेल्या माणसांचा जीव मुठीत असतो. एकदा तर वळणावरून अशी शार्प वळवली स्कूटर की आपण मागच्या मागे पडलो म्हणा, उतरलो म्हणा. लागलं नाही, मागून येणाऱ्या वाहनानं ठोकरलं नाही हे नशीब म्हणायचं. पण काय ही बेपर्वाई. लोक ओरडली, अहो बाई पडल्या, बाई पडल्या. तेव्हा कुठे स्वारी 25-1 फुटावर जाऊन थांबली. उमाला सगळं आठवत होतं. पण जोवर काही घडलं नाही तोवर अशा गोष्टी विसरून ती दुसऱ्या दिवशी त्याला म्हणायची, समीर शाळेत सोड रे मला, आज जरा लवकर पिरियड घ्यायचा आहे. जगात तूच एकटी हेडमास्तरीण असशील इतकं काम करणारी. ती हसायची. आपल्या देखण्या मुलाकडे पाहत राहायची. जीव सुपा एवढा व्हायचा. खूप आशा आकांक्षा होत्या. आपल्या समीरला ती नाना रूपांत पाहत होती. तो जगप्रसिद्ध क्रिकेटियर होईल येतपासून तो परदेशात जाऊन मोठ्यातला मोठा शास्त्रज्ञ होईल इथपर्यंत. खरं तर हे वाटणं परिस्थितीला धरून होतं. काय कमी होतं? एकुलता एक मुलगा, वडील सरकारी नोकरीत बड्या पगारावर, बड्या अधिकारावर, आणि ती हजारो विद्यार्थ्यांच्या आवडत्या बाई. हाताखाली शिकून गेलेले कित्येक विद्यार्थी अनेक क्षेत्रात नाव कमावून होते. वैमानिकापासून RTO पर्यंत तिला ओळखणारी माणसे होती. तिच्या कित्येक विद्यार्थिनी बड्यांच्या बायका होत्या. स्वकर्तृत्वावर नाव मिळवून होत्या. घरात वातावरण छान होतं. कशाला काही कमी नव्हतं. नित्य नवी पुस्तकं येत होती. बडी बडी माणसं येत जात होती. पण एक दिवस उगवला तो सगळी मोडतोड घेऊन. गाडी रिपेअरला गेली होती. बरेच दिवस येणार नव्हती. रोज रिक्षा टॅक्सी करून ऑफिसला जाणारे बाबासाहेब त्या दिवशी म्हणाले, ओ समीर, अरे समीर, घरीच आहेस? कॉलेजला नाही गेलास? उशिरानं पिरियड आहे. तुझं शिक्षणात लक्ष नाही आहे, मला रिपोर्ट्स कळतात. समीरनं उत्तर दिलं नाही. गप्प राहिला. यंदा तरी पास व्हायचं आहे ना? बाबासाहेबांनी परत विचारलं. माझं शिक्षणात लक्ष नाही लागत. मग काय करावं वाटतंय? बाबासाहेबांनी हा प्रश्न विचारला मात्र समीर उत्साहानं सांगू लागला, बाबा तुम्ही थोडं भांडवल द्या. रिपेअरिंगचं शॉप काढीन. कोणत्याही मेकची कोणतीही गाडी आली तरी मी रिपेअर करून देईन.
मला मशिनरीची चांगली माहिती आहे. ठीक आहे, पण पदवी मिळव आधी. उद्या काही कारणानं धंदा नाही चालला तर पदवी हवी जवळ. शक्यच नाही. कोणत्याही गॅरेजवर जाऊन विचारा, त्यांना जे जमत नाही ते मी करून देतो. नुसत्या आवाजानं डिफेक्ट कळतो मला. पण शिक्षण घ्यायला काय हरकत आहे? मी पदवी मिळवू शकणार नाही. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठंच माझं मन रमत नाही. आईजवळ बोललास हे? शिक्षणाच्या बाबतीत ती तुला मार्गदर्शन करील. नाही का? आईला वेळ नसतो माझ्याशी बोलायला. शिवाय भांडवल तुम्ही देणार. हो, पण तिला विचारल्याशिवाय नाही हे एक. आणि दुसरं म्हणजे तू शिकलं हे पाहिजेसच. आजपासून कुठेही कोणाच्याही गॅरेजवर जाऊन काम करायचं नाही, कळलं? जरा तरी प्रेस्टिजचा विचार कर. तुला काय कमी आहे ते जाऊ दे. चल, मला आज ऑफिसला सोडून ये. वडिलांना स्कूटरच्या मागच्या सीटवर बसवून तो त्यांना ऑफिसला सोडायला निघाला होता. डोक्यात राग होता. काय कमी आहे म्हणे? आहे ते तुम्ही दोघांजवळ भरपूर. मला माझं असं काय आहे? माझा पैसा असता तर असा मोठा कारखाना काढला असता की बस. आता खाली मेकॅनिक, बड्या माणसांच्या गाड्या येत आहेत. नोटांची पुडकी खुशीनं देत आहेत. मग आपण स्वतः आपली गाडी तयार करू. येस, मशीन आपलं, फक्त बॉडी मागवायची. समीर वर्कशॉप नाव द्यायचं. समीर वर्क. समीर कोण किंचाळलं? तो उडी मारून फुटपाथवर केव्हा कसा पडला कळलं नाही. आणि बाबा, माय गॉड. स्कूटरसह बसखाली रक्ताच्या थारोळ्यात. भोवळ आली त्याला. आईचा चेहरा पाहवत नव्हता. त्या दिवसापासून तिच्या डोळ्यात आपली ओळख दिसतच नाही. खूप रडू आलं. जीवघेणा पश्चाताप झाला. पण आपण मुद्दाम नाही ना केलं? नाही. पाहणारे म्हणतात आपण बसला ओव्हरटेक करत होतो. आता काहीही आठवत नाही. आई, तू मला कधीच क्षमा करणार नाही का? समीरला माझं दुःख कळतच नाही का? आता आपण आईला जास्तीत जास्त सोबत करावी, प्रेम द्यावं, काळजी घ्यावी आईची, असं वाटतच नाही का? किती दूर दूर असतो. आता आम्ही दोघांनी जास्त जवळ यायला हवं. पण मी माझ्याच दुःखात आणि तो एकटा परक्यासारखा, पाहुण्यासारखा. हे बरं नव्हे, योग्य नव्हे. आता आपल्याला त्याच्याशिवाय कोण आहे? पण त्यानं जरा काळजीनं स्कूटर चालवली असती, जरा ऐकलं असतं तर आज हे न भरून येणारं नुकसान झालं नसतं. संसाराच्या अर्ध्या डावावरून आपला भिडू निघून गेला. किती भयानक मरण ते. शेवटची भेट नाही, आजारपण नाही, काही नाही. आपल्या हातून त्यांची शेवटची सेवा घडली असती तरी केवढा आधार मिळाला असता मनाला. काय होतं यांच्या मनात कोण जाणे. का मरण ठरलेलं असतं हेच खरं. आपण वर्षानुवर्ष नोकरी करतो आहोत. उत्तम शिक्षिका म्हणून नाव मिळवलं. अगदी राष्ट्रीय पारितोषिकसुद्धा घेतली. पण आपण आपल्या पोटच्या मुलाला मनाप्रमाणे शिक्षण देऊ शकलो नाही. त्याच्याकडे कमी लक्ष दिलं असं झालं का? पण नाही, तसंही कबूल करता येणार नाही. पुरुषानं नोकरी करणं आणि आईनं नोकरी करणं यात फरक पडतो तो हाच का? मुलाचा जन्म आईच्या शरीरातून होतो, त्यामुळे ते आईचं एक अभिन्न अंग असतं. तसं वडिलाचं नसतं. पण मुलानं कधीतरी आईचं बोट सोडून चालायचं असतंच.
जन्मभर का आई त्याच्या भोवताली राहू शकणार आहे? आपल्यासारखी आई तर नाहीच. वेळच नसतो. इतके व्याप वाढलेत. हे गेल्यापासून तर व्यापात स्वतःला गाडून घेतलंय. ते सगळं खरं असलं तरी समीर आपल्यापासून दूर जाता कामा नये. समीर, अरे दुपारचं एकत्र जेवण जमत नाही. रात्री वेळेवर घरी येत जा. मी हल्ली दमून जाते. 8ला जेवणं झाली पाहिजे. 8ला जेवणं झाली म्हणजे बरं असतं. झोपायला उशीर होत नाही. 8ला येणं जमणार नाही मला. इतक्या लवकर भूक लागत नाही. झोप पण येत नाही. तू जेवून घेत जा. तुझ्याशी बोलायला एरवी वेळच मिळत नाही. एकटीला जेवण जात नाही. समीर गप्पच बसून राहिला. समीर, रागावला आहेस का माझ्यावर? उमानं कळवळून विचारलं. कशाबद्दल? माझा अधिकारच काय रागवायचा? असा परक्यासारखा का वागतोस? तुझ्या मनात तरी काय आहे सांग मला. उपयोग नाही. तुला पटणार नाही, तो तुटकपणे म्हणाला. पटेल, सांग तर खरं. मला गॅरेज काढायचं आहे. आणि कॉलेज, परीक्षा? हल्ली काय करतोस? जातो ना कॉलेजात? की तेही नाही? मला तू स्वतःहून सांगितल्याशिवाय कळणार नाही. एवढ्या मोठ्या मुलाच्या मागे मागे हिंडणार आहे का मी? एवढ्या मोठ्या मुलाच्या मागे मागे हिंडणार का आहे मी? तोच का उद्योग आहे मला? तुला वेळ नाही. माझं मी पाहून घेतो. तू कशाला त्रास करून घेतेस? समीर, मी विचारलं त्याचं हे उत्तर नाही, तिच्यातली मास्तरीण दरडावून म्हणाली. समीर परत गप्प झाला. तिला वाटलं आपलं डोकं आपटून घ्यावं. आणि ती स्कूटर अजून वापरतो आहेस? हो. का? विकून टाक म्हणाले होते ना. ती गाडी नको वाटते डोळ्यासमोर. ॲक्सिडेंट झालेली गाडी सहज विकली जात नाही. आणि छान चालते. मी मस्त रिपेअर केली आहे, नव्यासारखी अगदी, तो अभिमानाने बोलला. त्या गाडीवर त्याचं विलक्षण प्रेम होतं. एक एक भाग जणू त्यानंच बसवला होता. ज्या गाडीनं तुझ्या वडिलांचा जीव घेतला ती गाडी तुला जाऊ दे ना ग आई. तो विषय नको. तिला मध्येच अडवत तो म्हणाला. तू तरी जपून राहा. माझ्या जीवाला आणखी घोर लावू नको. तेवढे तरी उपकार कर. समीर तेथून उठलाच. आईच्याही न कळत. आई एकदम तिरकस बोलते, लावून टोचून बोलते. आपली चूक आपल्याला सतत जाळत असतेच. त्यात आईनं अशी उपकार वगैरेची भाषा केली की राग येतो. कशाला घरी वेळेवर जेवायला यायचं? हाच असाच संवाद व्हायला? उपदेश ऐकायला? छट, नाही जमत. डोकंच तापतं आपलं. स्वतःचं गॅरेज काढायला आई पैसे द्यायला तयार नाही. आपण दुसऱ्या गॅरेजमध्ये जाऊन काम करतो, पैसे मिळवतो, हे तिला आवडत नाही. म्हणते नेहमी ड्रायव्हर, क्लीनर यांच्या संगतीत राहणार. त्यांना व्यसनं असतात. त्यांच्या तोंडी घाणेरडी भाषा असते. मायलेक आपापल्या घरी प्रयत्न करूनही दुरावतच होते. मायलेक आपापल्या परी प्रयत्न करूनही दुरावतच होते. सांधा कुठे जुळत नव्हता. नवरा गेल्यानंतर त्यांचा बराचसा पैसा उमाच्या हाती आला होता. तिचा स्वतःचा पैसा होता. शिवाय अजून ती नोकरी करत होती. पेन्शन मिळणार होती. आपला एकुलता एक मुलगा. शेवटी त्याच्याच नावानं सगळं ठेवायचं. पण घर उभं होतं ते तिघांसाठी. नवरा गेला आणि त्यांचे कपडे, त्यांची पुस्तकं, त्यांचं टेबल, कपाट, बूट, मोजे, आतरुमाल हे सगळं जिथल्या तिथे राहिलं. हौसेने जमवलेले डझनभर काटे, चमचे, ग्लास, सुरेखसं फर्निचर, जणू सगळ्या गोष्टी अडगळ होऊन गेल्या. कशाचा, केव्हा आणि कसा उपयोग करायचा? एक एक आठवणी झाडाला पानं असावी
अशा चिकटलेल्या, फुलासारख्या बहरलेल्या, सुगंधानं माखलेल्या. शाळेत उभा दिवस घालवला तरी उभी आडवी रात्र उन्हासारखी रखरखीत वाटते. सकाळी उठल्यापासून पावला पावलावर आठवणी दाटून येतात. अजून त्यांचा तोंड धुवायचा गुलाबी ब्रश तिथेच आहे, आपल्या ब्रश शेजारी. तोंड धुता धुता डोळ्यांना पाणी येते. चहा करताना वाटतं वळलं तर दिसतील टेबलावर बसलेले. समोर वर्तमानपत्र उघडलेलं, त्यांचा कंगवा आपण पर्समध्ये ठेवला आहे. दिवसभर सोबत असते त्याची, पण काय काय जवळ बाळगणार. एके दिवशी नवऱ्याचं भारी भारी कपड्यानं भरलेलं कपाट उघडून ती उभी राहिली. तिनं विणलेले स्वेटर होते. अलीकडेच तर सिमल्याहून आणलेली शाल थंडीची वाट पाहत तशीच होती, न वापरलेली. अरे समीर, इकडे ये बरं. काय? त्यानं कोरडेपणानं कंटाळून विचारलं. हातात डिटेक्टिव्ह नॉवेल होतं. शी, असली पुस्तके काय वाचतोस? चांगलं वाच काहीतरी. आपली छानशी लायब्ररी आहे, ती चिडूनच म्हणाली. काय काम आहे? त्यानं थंडपणे विचारलं. हे बघ रे, यांचे किती भारीपैकी छान छान कपडे आहेत. शर्ट, पॅन्ट, स्वेटर वापरून टाक. वडिलांचा स्पर्श, त्यांची ऊब मिळेल. तिचा स्वर गहिवरला. माझ्या मापात बसणार नाहीत ते कपडे. हो खरंच, शर्टला पोलक्यासारखी टीप नाही घालता येत, उमा म्हणाली. तो पुस्तकात डोकं खुपसून तिथेच खुर्चीवर बसला. तिला वाटत होतं त्यानं तिच्या शेजारी येऊन उभं राहावं, वडिलांच्या कपड्यांकडे पाहत मागच्या काही आठवणी सांगाव्या. त्यांची आठवण म्हणून आपण हे कपाट असंच लावून ठेवू असं म्हणावं, पण तो वाचण्यात गुंगला होता. ती एकदम म्हणाली, त्यांचं पेन, घड्याळ, इम्पोर्टेड शेविंग सेट, रुमाल, स्कार्फ दिसत नाहीये. ते मी घेतलंय, वाटलं तर आणून देतो. आईशी वाकडं बोललंच पाहिजे का? ती चिडून म्हणाली. तू पाहते आहेस ना रोज, मी त्या वस्तू वापरतो आहे ते. मग का मुद्दाम विचारलंस? तो पण चिडला होता. माझ्या काही मनात नसतं रे, एकदम तोल जातो. चिडायला होतं. तुझ्यापासून प्रेम मिळावं म्हणून जितकी धडपडते तितकाच तू जातो आहेस, तितकाच दूर जातो आहेस. त्याच्या शेजारी बसत ती रडत म्हणाली. त्याच्या पाठीवर डोक्यावर हात फिरवत राहिली. आई, माझ्या चुकीमुळे बाबा गेले, तू एकटी राहिलीस. तो हळूच म्हणाला. नशीब माझं, दुसरं काय. आता तुझ्याकडे पाहून जगते आहे. माझं वय तरी कसं अर्धवट आहे, अजून 50शी देखील गाठली नाही. पुढचं आयुष्य एकट्यानं कसं जाणार कोण जाणे. एकटी का? मी आहे ना. हो रे, पण तुझं तुला आयुष्य आहे, तरुण रक्त आहे. मी कुठवर धावणार? आई रागावणार नसशील तर एक सांग. मी सारखी रागावतेच का रे तुझ्यावर? तुझ्यापासून मी खूप काही अपेक्षा केल्या होत्या, पण तू फार निराशा केलीस माझी. पैशाला कमी नाही, तू शिक. मी तुला परदेशी सुद्धा पाठवीन खरंच. हे बघ, मला ज्यासाठी पैसा हवा आहे तो बाबांनी पण द्यायचं नाकारलं. तू पण देणार नाहीस हे मला पक्क कळलंय, आणि मला परीक्षा देण्यात इंटरेस्ट नाही. अरे तेच ते काय परत परत? गॅरेज काढायचं आहे ना, काढ. पण आधी कॉलेजचं शिक्षण पुरं कर. मेकॅनिकल इंजिनियर हो. तू काही मिळवलं नाहीस तर घर चालणार नाही अशी आपली परिस्थिती नाही. अजून 20 वर्षाचा तर आहेस. कॉलेज एन्जॉय कर, मित्र जमव, नाना प्रकारचे छंद लावून घे. क्रिकेट, टेनिस, कोणता तरी खेळ खेळ, पोहायला जा, प्रवास कर. हेच वय आहे शिकण्याचं आणि आयुष्याचा आनंद लुटण्याचं. आत्तापासून गाडी खाली पडून तेलकट मेनकट कपडे घालायची, तेलानं हात बरबटून घ्यायची हौस का आली आहे तुला? समीर गप्प बसून राहिला. उठून जाऊ लागला. थांब, जाऊ नकोस, मोकळेपणानं सांग, बोल.
आई, तुला पटणार नाही, तू रागवशील, पण बाबा गेल्यानंतर दुःखाच्या भरात तू काय काय मला बोललीस ते आठव. तू माझा 7 जन्माचा वैरी आहेस असं म्हणालीस. तेव्हापासून हे घर माझं मला वाटत नाही. या घरात माझं मन रमत नाही. मी चुकलो आहे. त्यासाठी बाहेर पडून कष्ट करून स्वतःचं पोट भरायचं मी ठरवलं आहे. आई, मी माझ्या पद्धतीनं प्रायश्चित्त घेणार आहे. समोर उभ्या असलेल्या आपल्या मुलाचे शब्द तिच्या मनावर घणाघाती आघात करत होते, पण त्याचा स्वर स्वाभिमानाचा होता. तो निश्चय ठाम होता. ताठ मानेनं आव्हान पेलण्यास तयार असा तो उभा होता. आईकडे टक लावून पाहत होता. काय करायचं ठरवलं आहेस? तिनं शांतपणे विचारलं. बघू, सगळं निश्चित झाल्यावर सांगेन. माझा सल्ला घ्यावा वाटत नाही. तिचा आवाज विलक्षण दुखरा होता. तुला जे हवं आहे ते मी करणार नाही. मग मला जे हवं ते तुला कशाला सांगायचं? उगाच वादावादी. किती अलिप्त होता त्याचा स्वर. पैसे किती हवेत? तुझ्यासाठीच सगळं ठेवायचं. मग आत्ताच तुझ्या मनासारखं होऊ दे. नको, मी तो अधिकार गमावलाय आणि तुमच्या कष्टाचा तो पैसा आहे. तुला हवंच की. अरे, तू परका आहेस का? मुलासाठीच संसार उभा करायचा ना? तेच ते अर्थहीन गुळगुळीत पारंपरिक शब्द ऐकून तो उठलाच. कपडे केले. बाहेर पडताना म्हणाला सुद्धा नाही, जातो. उमेनं उघड्या कपाटातून दिसणाऱ्या नवऱ्याच्या कपड्यांवर झेप घेतली. त्यांच्या कोटाच्या उभेत तोंड खुपसून ती दाही रडू लागली. ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून निर्घाट ही कथा येथे समाप्त. फिलर, ज्योत्स्ना देवधर.